सो मित्रांनो, सकाळ सकाळ आपण निघालो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये. आणि तो एक्सप्लोअर करता करता एवढं सुंदर असं वातावरण होतं आणि खूपच छान वाटलं. हिरवगार होतं. ऊन पावसाचा खेळ सुरूच होता. चला मग. नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आज मी आलेलो आहे ते म्हणजे भिवंडी या शहरामध्ये आलेलो आहे. आणि भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. तर आपण आज तो एक्सप्लोअर करणार आहोत. त्यासाठी मी आणि माझा मित्र आलेलो आहे. तर आम्ही आता ऑन दी वेज आहोत. एक 5 ते 10 मिनिटात आपण तिकडे आता पोहोचणार आहोत आणि पूर्ण तो मंदिर जो आहे तो एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला माझ्याबरोबर आता आपण मंदिराकडे जाऊया. रस्ते बोलाल तर खडबडीत होते आणि खूप खड्डे होते. आणि मी जेवढे बघितलं तेवढं सगळीकडे टू व्हीलर्स होते. जसं आपण पोचतो तर बघतो आपण पहिलं म्हणजे एक शंकराची मोठी मूर्ती आहे जी खूपच सुंदर आहे बाहेरच. आणि नंतर आपण हा भव्य असा दरवाजा बघतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा. बाहेर बघून खूपच मस्त आणि प्रसन्नच वाटलं मला. इथे ह्या साईडला चप्पल ठेवायचं सगळं स्टँड वगैरे ठेवलेत. आणि नंतर हा बघा, हा पूर्ण एंट्रन्स आहे जिकडे आपण बघतो की मावळे, हत्ती, घोडे असं सगळे ठेवलेले आहेत. खूपच सुंदर आहे आणि छान वाटतं, एकदम मस्तच वाटतं बघायला. एकदम भारीच बोलू शकतो आपण. प्रवेशद्वार तर एवढा भारी आहे, असं वाटतं आपण कुठल्या तरी किल्ल्यामध्येच चाललो आहे. पण किल्ला नसून हे आपलं मंदिर आहे, हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि दरवाजा असा हा छोटा ठेवला आहे एंट्रन्ससाठी. समोर बघताच क्षणी आपल्याला एक सारखंच एक छान असं मंदिर आहे. आतमध्ये आलो तर दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला सेम बाहेर जसं आहे तसंच दिसतं. ते म्हणजे मंदिराची एंट्रन्स, म्हणजे ती भिंत जी आपण बोलू शकतो गेट. आणि हा बघा, हा मंदिर आहे. मंदिर आपण नंतर एक्सप्लोअर करायला आतमध्ये जाऊया, पण त्याच्या आधी आपण आजूबाजूचा परिसर जो आहे तो बघून घेऊया. आणि तो पण खूप सुंदर आहे. जो आपण आता पहिला बाजूला एक उतारा बनवलेला आहे. उतारा म्हणू शकतो किंवा आपण एक अशी जागा बनवली आहे फर्स्ट फ्लोअर बनवला, जिथे आपण आता एंटर केलेलं आहे. बरीच जण इकडे फोटो वगैरे काढत आहेत. मी सुद्धा माझे फोटोज वगैरे काढले तिकडे आणि आपल्या इंस्टाग्रामला टाकलेले आहेत. अजूनपर्यंत जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर मला नक्कीच करा. काही सिनेमॅटिक शॉट्स पण घेतलेले आहेत जे आपल्या रीलसाठी आहेत. जर अजून पण माझी रील बघितली नसेल तर नक्कीच बघा. आणि ही तुम्ही बघू शकता तर लाईन बघा केवढी आहे. म्हणून आपण जर आता पहिला आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करूया आणि नंतर मग आपण मंदिरामध्ये जाऊया. जो इकडे समोर दिसतो परिसर तो तिकडे पार्किंगसाठी आहे. तिकडे पार्किंगसाठी गाड्या ठेवू शकतो. आणि इकडे हा पूर्ण मंडळी, मी आता आलेलो आहे ते महाराजांच्या मंदिरामध्ये. आणि हा तुम्ही बघू शकता पहिला म्हणजे असा एक फ्लोअर बांधला गेलेला आहे जिकडे आपण फोटोज वगैरे काढू शकतो. आणि आजूबाजूला बघू शकतो तर पावसाळा असल्यामुळे हिरवगार झालेला आहे आणि खूप सुंदर आहे. आणि याची फोटोग्राफी वगैरे असं मी करतो आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत मला जर फॉलो नसेल केलं इंस्टाग्रामला तर नक्कीच फॉलो करा. मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये पण माझी लिंक आहेच मराठी ब्लॉगरची, आणि इथे पण करू शकता तुम्ही. आणि आपण आता मंदिरात जाणार आहोत. पहिला आजूबाजूचा परिसर बघून घेऊ. ही मंदिरात जायला खूप लाईन आहे, सो आपण तिथे नंतर जाऊया. पहिला आजूबाजूची जी कहाणी आहे म्हणजे त्यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतची ती सगळी आपण आता बघून घेऊया. आणि ते फोटोमध्ये सगळं दिलेलं आहे तर आपण ते बघूया आणि मग जाऊया पुढे. चला. तर मी आता अजून वरतीच आहे आणि वरतून थोडेफार फोटोज वगैरे क्लिक करतो आहे. त्याचबरोबर आजूबाजूचा परिसरसुद्धा बघतो आहे मी. खूपच सुंदर आहे आणि छान असं गार्डन वगैरे आहे. आणि आत्ता तर नवीन उघडले म्हणून खूप कमी लोक आहेत. आता हे जे फ्रेम्स तुम्ही बघतात ते फ्रेम्स कुठले आहेत तर हे सगळे महाराजांचा पूर्ण इतिहास आहे. आणि सगळ्या फोटोजच्या खाली त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे. आपला मित्र आहे आणि तो वाचत होता. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे छान लिहिलेला इतिहास आहे. आणि मी पण तो वाचत गेलो. म्हणजे ज्यांना कोणाला इतिहास माहीत नाही त्यांनी हा इतिहास वाचून त्यांना समजू शकतो की महाराजांची पूर्ण कथा, पूर्ण आपला इतिहास समजतो याच्यात. आणि खूप मस्त असं लिहिलेलं आहे. हे नक्षीदार कामं पण खूप सुंदर केलेली आहेत. म्हणजे मला तर खूपच आवडली आणि छान वाटली. आणि समोर तुम्ही बघू शकता तर तलवार, खंजीर आणि त्या टायमातले सगळे जे हत्यारं जे वापरलेत ती सगळी ते ठेवलेली आहेत की नाही. तर बघायला खूप मस्त वाटतं की नाही, एकदम छानच वाटतं की नाही. काय छान आहे बघा.
वन डे ट्रिपसाठी तर मी तर सांगेन की तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा, कारण की खरंच खूप सुंदर आहे आणि मला तर खूप आवडलं. मी तर रिकमेंड करीन तुम्ही पण या. आणि आपल्या भिवंडीमध्येच आहेत, सो येऊ शकता. मस्त जसं केलं आहे, छान सजवलं आहे. मंडळी आता मागे तुम्ही बघू शकता तर जे चिलखतं वगैरे जी आहेत त्यावेळी जी वापरली गेलेली ती सगळी इकडे आता आपल्या ठेवली आहेत बघण्यासाठी. तर खूप सुंदर आहे आणि चित्रीकरण पण तुम्ही बघा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतच आहे. तर म्हणजे आता आपण बघू शकतो, तर आपण थेट मंदिराच्या समोरच उभे आहोत आणि आता आपण लाईन म्हणजे आता संपलेलीच आहे, सो आपण पटकन जाऊया आणि आतमधलं मंदिरसुद्धा आपण एक्सप्लोअर करूया. तर हे बघू शकता तुम्ही, तर किती नक्षीदार असे मस्त असं काम केलेलं आहे. खूपच सुंदर वाटतं आणि भारीच वाटतं. लोकांची गर्दी तर भरपूर होती, कारण की महाराजांचे फोटो काढण्यासाठी. पण माझं असं मत आहे की तुम्ही जर वीकडेजमध्ये आलात तर तुम्हाला गर्दी कमी भेटेल आणि आरामात छान दर्शन म्हणजे होऊ शकतं म्हणजे महाराजांचं. ही बघू शकता बघा कशी लाईन आहे, प्रवेशद्वारातनं डायरेक्ट आलेली लोक आहेत. आणि हा आपला आजूबाजूचा परिसर म्हणजे बाहेरचा परिसर. आता जस्ट आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि इकडे बाहेरचं बघूया, मस्तपैकी छान आहे एकदम. म्हणजे आपला हा ब्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक द्या, मनापासून आवडलं तर भरपूर जणांना शेअर करा आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आजच्यासाठी एवढंच. जय शिवराया.